मंडळी नमस्कार. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पुण्यात येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे समरसता लोककला संमेलन 2026 होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोककलावंत लोकनाट्य तमाशा फडमालक पद्मश्री रघुवीर खेडकर असणार आहेत. रविवारी सकाळी 8 वाजता पुणे महानगरपालिका भवन ते बालगंधर्व मंदिर अशी लोककला दिंडी निघणार असून तिचं उद्घाटन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे करतील. तर सकाळी 9:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात होणाऱ्या दुर्मिळ लोकवाद्य प्रदर्शनाचं उद्घाटन नगरविकास परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होईल. सकाळी 10 वाजता पारंपरिक लोककला दर्शन आणि 10:30 वाजता या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री सकाळी 10:30 वाजता या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सामाजिक न्यायमंत्री माधुरी मिसाळ आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी 12 वाजता पद्मश्री रघुवीर खेडकर आणि सुप्रसिद्ध लोककलावंत नंदेश उमप यांची मुलाखत सिने कलाकार संदीप पाठक घेणार आहेत. दुपारी 1 वाजता कवी संमेलन होणार असून यामध्ये प्रसिद्ध रानकवी तुकाराम धांडे, वाना आंधळे आणि युवा कवी कुमार चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तर 2 वाजता एक चर्चासत्र होणार असून त्यामध्ये सिने कलाकार जयमाला इनामदार, समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉक्टर प्रसन्न पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3:30 वाजता लोककला सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून यामध्ये पारंपरिक वेशभूषेतील गोंधळी, वाघ्या, मुरळी, वासुदेव, भारुड, शाहीर, लावणी, दशावतार, आदिवासी नृत्य, झाडीपट्टी आदी लोककलावंत समूह सहभागी होतील. दरम्यान या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्यासोबत आम्ही केलेली एक विशेष बातचीत या निमित्ताने पाहणार आहोत. नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. खरं तर आपण आहोत आज नारायणगावमध्ये आणि त्याचं कारण आहे तसंच आहे. आपल्यासोबत आहेत पद्मश्री रघुवीर खेडकर आणि स्वतः त्यांच्यासोबत आज आपण काही गप्पा मारणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे रघुभाऊ, पुण्यात होणारं ह्या वर्षी समरसता लोककला संमेलन जे आहे 2026चं त्याचं अध्यक्षस्थान तुम्हाला मिळते. हो. आणि जसं तुम्हाला पद्मश्री अवॉर्ड मिळाल्यानंतर महाराष्ट्रातल्या घराघरात गावागावामध्ये अनेकांना त्याचं अपूर्व वाटलं, कौतुक वाटलं. इतर फडमालकांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं. त्यापुढं जाऊन आता पद्मश्री म्हणून पुण्यामध्ये तुम्हाला आम्हाला ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान घेताना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या गावोगावात फिरत असताना एक सोंगड्याची भूमिका लोककलेमध्ये तुम्ही सांगत आलात. पण या समरसता संमेलनाचं अध्यक्षस्थान तुम्हाला मिळतं. राज्याचे मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला आहेत. काय मनात भावना आहे? म्हणजे दिल्लीमध्ये तर भाषण केलं, बोललात तुम्ही, इथं सुद्धा काय तयारी आहे आता डोक्यामध्ये? इथं आता समरसता साहित्य संमेलनाचा जो कार्यक्रम आहे त्याचं अध्यक्षस्थान त्यांनी मला स्वीकारायला लावलं. याबद्दल मला त्या संपूर्ण त्यांचा समरसता ग्रुपला धन्यवाद देतो. आणि दुसरं असं की मुख्यमंत्र्यांसमोर मी हेच प्रश्न विचारणार आहे किंवा तमाशा कलावंतांना राज्याश्रय मिळाला आता या पुरस्काराने. कारण महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना
या लोककलेविषयी खूप आस्था आहे. बरोबर. आणि गेली म्हणजे आपलं स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्तापर्यंत या कलावंतांनी किती खाचाखोचा पाहिल्यात, किती दुःख सहन केलेली आहेत, किती दुःख सहन करतायत, हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय. त्यामुळे मला जो पुरस्कार मिळाला पद्मश्री, त्यामुळं महाराष्ट्र सुखावला. योग्य निवड झाली, योग्य निवड झाली. माझं अभिनंदन. शासनाचे आभार लोक मानत होते, केंद्र सरकारचे आभार मानत होते. आणि आत्तापर्यंत म्हणजे 25 जानेवारीला मला तो पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर 26, 27, 28 तारखेला दादा गेले. 28 तारखेला दादा गेल्यानंतर तो एक दिवस सोडला तर 29 तारखेपासून ते आत्तापर्यंत एकही दिवस असा नाही का माझे 20-22 सत्कार झालेले नाही. बरोबर. आता आज मी आदरणीय वल्लभ सेठ मामा बेनके यांच्या वाढदिवसाला आलो होतो आणि इथून मी तिथं संगमनेरला जे वयोश्रेष्ठ लोक आहेत त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आहे. तर हे जे अध्यक्षस्थान आहे हे फार त्यांनी विचाराने दिलेलं आहे. बरोबर. पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर आणि तिथं असणारी माणसं सगळी अभ्यासू. बरोबर. त्यांनी माझ्यावर स्टडी केला किंवा या माणसाने आता पुरस्कार मिळाल्यापासून आत्तापर्यंत काय न्यूज दिली, काय संदेश दिला, हे सगळं पाहिलं आणि मला अध्यक्षस्थान दिलेलं आहे. तर मी आमच्या तमाशासृष्टीबद्दल, आमच्या शेतकरी बांधवांबद्दल त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडणार मुख्यमंत्र्यांसमोर. बरोबर. आणि दुसरा माझा एक प्रश्न असा आहे, हे जे संमेलन आहे त्याला समरसता म्हटले. तमाशा म्हटलं तर 18 पगड जातीची लोक यामध्ये काम करतात. मग हा समरसता किंवा हा बंधुभाव एकत्र येण्यासाठी, महाराष्ट्रातल्या कलेला एकत्र आणण्यासाठी तुम्ही आता पद्मश्री म्हणून कसे प्रयत्न करणार आहात? नाही खूप करणार. आता जबाबदारी वाढली. आता मला नुसता तमाशाचा फडमालक म्हणून राहता येणार नाही, तर समाज, लोककलावंत यांच्याबद्दल मला प्रयत्न करावा लागणार आहे. शासनाशी संबंधित राहावं लागणार आहे, शासनाच्या संपर्कात राहावं लागणार आहे. हे जे पुरस्कार मिळत आहेत, विठाबाईंचा पुरस्कार मिळतोय, युवा पुरस्कार मिळतोय आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळतोय, हे योग्य लोकांना गेले पाहिजेत. बरोबर. याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपण जर पाहिलं तर नारायणगाव म्हटलं तर तमाशा, तुमचं हे तसं सासरवाडी, आणि सासरवाडीमध्ये वर्षानुवर्ष तुम्ही तमाशा करत आलात. पण आम्ही मागच्या 1-2 वर्षामध्ये थोडं मिस केलं तुमच्या तमाशाला. नारायणगावकरांनी अनेकांनी विचारलं नारायणगावात तुमचा तमाशा पाहिजे. यासाठी पुढच्या काळात कसं म्हणजे काय आम्हाला मिळेल की तमाशा पाहायला? तसं नारायणगाववर किंवा पब्लिकवर मी नाराज आहे असं काही नाही आहे. माझी दुसरी एक अडचण आहे, त्या अडचणी पित्यर्थ मी कार्यक्रम करत नाही. पण त्याचा अर्थ ग्रामस्थांनी असा करून घेतला की रघुभाऊ आपल्यावर नाराज आहे. मुळीच नाही. मी 1 वर्षाचा असताना याच ग्रामपंचायतीमध्ये जुन्या त्या पुढाऱ्यांच्या पदरात मला माझ्या वडिलांनी घातलं की हा तुमच्या गावचा नागरिक. बरोबर. म्हणजे मी नारायणगावचा नागरिक आहे. मी पोट भरायला संगमनेरला गेलो आणि रहिवासी झालो. बरोबर. परंतु माझं मूळ गाव कोणतं? खेड, रत्नागिरी नव्हे. बरोबर. तर माझं नारायणगाव, आणि नारायणगाववरनं मी संगमनेरला गेलेलो आहे. आता ते माझं गाव. बरोबर. कारण संगमनेरने आल्यापासून, मी घरी आल्यापासून इतकं मोठं कौतुक केलेलं आहे. रोटरी क्लब, लायन्स क्लब, आमदार सत्यजित तांबे, आमदार डॉक्टर तांबे, बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ, दिलीप शिंदे, या लोकांनी सगळ्यांनी माझे मोठमोठे सत्कार केले तिथं, या मोठ्या पुढाऱ्यांनी तिकडच्या. त्याचप्रमाणे विखे पाटील, असे मोठे मोठे सत्कार माझे झालेले आहेत आणि आत्ताही सत्कार चालू आहेत. उद्या एक सत्कार आहे आणि उद्या पुण्याचा सत्कार आहे बालगंधर्वचा. त्यानंतर पुन्हा अकोल्याचा सत्कार आहे लामटे साहेबांचा. आणि त्यानंतर पुन्हा पुण्याचा सत्कार आहे आपला 28 तारखेचा. असं हे काम चालू आहे. आणि या सत्काराला उत्तर देताना मी समाजाची बांधिलकी धरूनच उत्तर देत आहे.
खरं तर केंद्र सरकारने हा एवढा सर्वोच्च सन्मान आपल्याला दिला आहे, पण हा सन्मान दिल्यानंतर केंद्र सरकारची या कलेकडे पाहण्याची एकूणच कशी भूमिका आहे? तुम्ही एक पद्मश्री म्हणून काय सांगाल? एक वेळेस काय झालं होतं, आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी हा तमाशाचा प्रश्न तिथं मांडला होता लोकसभेत. त्यावेळेस तमाशाला अनुदान द्या म्हणल्याबरोबर पब्लिक हसायला लागलं. बरोबर. कारण तिकडे तमाशा म्हणजे गोंधळ, बरोबर. भांडणं, मारामाऱ्या. राजकारणात आपण उपासना हा शब्द वापरतो, राजकारणाचा तमाशा, काय तमाशा चाललाय. बरोबर. तसं तिकडे त्यांचं आहे, क्या तमाशा आहे, क्या तमाशा आहे. तर ते सगळे हसायला लागले अख्खं सभागृह. बरोबर. तमाशे केली अनुदान माग आहे संसद. बरोबर. मग त्यांना तमाशा एक आमच्या महाराष्ट्राची एक लोककला आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरीस बरोबर उदयाला आलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा अखेर होता आणि त्यावेळेस शाहिरीतून तमाशाचा जन्म झालेला आहे. बरोबर. गनिमी काव्यात. आणि तेव्हापासून ती चालू झाली, ती पेशव्यांपर्यंत आली. बरोबर. आणि पेशव्यांनी तमाशाला उंच दर्जा दिला. बरोबर. पेशव्याच्या काळात तमाशाला राज्याश्रय मिळाला. त्यानंतर पेशवाई संपली आणि इंग्रजशाही चालू झाली. त्यामुळे तमाशाला राज्याश्रय होता तो संपला. कारण राज्याश्रय सगळ्यांचाच संपला. बरोबर. त्यांची राजवट चालू झाली होती. आणि त्यानंतर या तमासगिरांनी खेडेपाड्यात जाऊन जिथं म्हणजे इंग्रजांची वस्ती नसेल, बरोबर, त्या भागात जाऊन लोकांचं प्रबोधन केलं. बरोबर. टिळकांचे विचार मांडले, महात्मा गांधींचे विचार मांडले तमासगिरांनी शाहिरीतून. बरोबर. अगदी स्वातंत्र्य काळापूर्वी महत्वाचं आहे. पण आता याच मुद्द्याला धरून मला थोडंसं बोलायचं आहे. आपल्याला माहिती आहे, एक मागच्या 50 वर्षात जर आपण गेलो, मागं 50 वर्ष मागे गेलो, तर करमणुकीची कुठली साधनं नव्हती. गावागावामध्ये समाज प्रबोधनाची साधनं, रेडिओ नव्हता, आकाशवाणी, दूरदर्शन अशी माध्यमं नव्हती. आणि किंवा आता आपण जे सर्वजण खेळणं वापरतो हे हातामध्ये, आपल्याला सगळ्या अपडेट याच्यावर मिळतात, हे खेळणं सुद्धा नव्हतं. त्यावेळेस गावोगावी लोकप्रबोधनाचं काम सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं तमाशाने केलं. त्यावेळेस कीर्तनाचे फड कमी होते आणि कीर्तनकार एवढे नव्हते, एवढे संस्था नव्हता, फक्त आळंदी आणि देऊ. बरोबर. आणि मग जास्त आपलं पैठण, बस इथं होत्या. परंतु आता कीर्तनाचे फड जास्त झाले, त्यामुळे त्यांना आता याची माहिती झाली आणि कीर्तनकार लोक आता सांगू लागले माहिती देवाधिकांची. पण पूर्वी देवाधिकांची माहिती सांगणारा एकच प्रकार होता, तो म्हणजे तमाशा. आणि त्यातलं वगैरे. आणि त्यावेळेस तमाशाचे फड जवळजवळ 200-250 होते. बरोबर. आणि ते 6वा अवतार परशुराम कुणी दाखवला तर तो तांबेंनी दाखवला. भक्त पुंडलिक कुणी दाखवला? चंद्रकांत ढवळपुरीकरचा दत्ता माडिक पुणेकर त्यांनी दाखवला. सापडला हरी नायकिनीच्या घरी हा कुणी दाखवला? ते विठाबाईंनी दाखवला. संत रोहिदास चांभार कुणी दाखवला? तर कांताबाईंनी दाखवला. म्हणजे विविध प्रकार. 6वा पांडव कर्ण हा तमाशा म्हणजे हा व कुणी दाखवला? तुकाराम खेडकर तमाशा मंडळाने दाखवला. म्हणजे असं तमाशा कलावंत प्रबोधन करत होते आणि आजही करतायत. जसं जग फिरल तसं आम्हाला फिरावं लागतंय. आता जग डिजिटल झालं, आम्हालाही व्हावं लागणार आहे. तुम्ही जर म्हणाला आम्हाला की तुमची जुनी लोककला दाखवा, तर ते पाहायला कुणी थांबणार नाही. चालत्या गाडीत लोक बसतात ते उभ्या गाडीत बसतात. महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय. चालत्या गाडीतच बसतात. तेव्हा आम्हाला आता चालत्या गाडीत बसावं लागेल. सगळ्याच बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत, समाजकारणाच्या बाबतीत, कलेच्या बाबतीत बदल ऍक्सेप्ट केला पाहिजे. आम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल आणि तसं त्यांच्या पुढे मांडावं लागेल. तशी तयारी माझी चालू आहे. अगदी शेवटचा प्रश्न आपण ही मुलाखत संपवताना, खरं तर पुन्हा एखादी वेळ मिळेल त्यावेळेस मला पूर्ण तमाशा, तुमचं लहानपण सगळं जाणून घ्यायचं. वेळ पण कमी आहे, तुम्हाला पण पुढच्या दौऱ्यावर जायचं. पण एक शेवटचा प्रश्न, एकीकडं
केंद्र सरकार या कलेला एवढा मोठा सन्मान देत आहे, पण दुसरीकडे मात्र राज्यामध्ये ज्या ठिकाणी कला मोठी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी मात्र तरुण पिढी किंवा एक प्रेक्षक वर्ग या कलेला कुठेतरी खीळ घालताना दिसतोय. त्यांना ऑर्केस्ट्रा हवा असतो आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुम्हालाही तसंच काम करावं लागतं. यासाठी सरकारने आता तुम्ही पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुढे आता भाषण करणार आहात या समरसता संमेलनाच्या निमित्ताने, तर अशा काही गोष्टी सांस्कृतिक मंत्र्यांना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही सजेस्ट करणार आहात का? काही कला ठीक आहे, म्हणजे नवीन अपडेट तर करूच, पण खरी लोकनाट्य जी आहे हे लोकनाट्य टिकण्यासाठी शासन स्तरावरती आणि नागरिकांनी सुद्धा कशा प्रकारे ह्या कलेकडे पाहायला पाहिजे? नाही, आता काय करावं लागेल, ग्रामीण लोकांना आवड गाण्यांची आहे, त्यांना तेच द्यावं लागेल. परंतु शहरी भाग आहे, त्याच्यात विविध नाटकांची थिएटर आहेत, काही नगरपालिकेच्या मालकीचे आहेत, काही स्वतंत्र आहेत. तर ही सगळी थिएटर्स उपलब्ध करून दिली पाहिजे की त्या थिएटरमध्ये कार्यक्रम लावताना पारंपरिकच कार्यक्रम करायचा, जेणेकरून लोकांच्या पाहण्यात ते यावं. आणि ग्रामीण भागात मग आहे तो तमाशा, आजचा जे डिजिटल गाणे वगैरे हे त्यांच्यासमोर सादर करावे लागतील, कारण तो पोटा पाण्याचा प्रश्न आहे. तेव्हा म्हणजे शहरी पब्लिक वेगळं आणि ग्रामीण पब्लिक वेगळं. तर महाराष्ट्र शासनाने सर्वात प्रथम आम्ही जी 6 माणसं महाराष्ट्रातली पद्मश्री झालो यांचे सत्कार करणं खूप गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र शासनाकडून अजून एकही सत्कार झालेला नाही. ही खंत तुम्ही त्यांच्यासमोर मांडा आणि तुम्हाला संधी आहे पुण्यामध्ये मांडायची, कारण तुम्ही आता पुण्यामध्ये मी तर ती मांडणारच आहे मुख्यमंत्री साहेबांसमोर. तर असं म्हणजे जिथं पिकतं तिथं विकत नाही असं व्हायला लागलं, तसं नाही झालं पाहिजे. जिथं पिकतं तिथं विकलं गेलं पाहिजे. तुम्ही थिएटरचा मुद्दा सांगितला. आपण नारायणगावमध्ये आहोत. यापूर्वीच्या जे राजकारणी पुणे जिल्ह्यात आले, मुख्यमंत्र्यांपासून तर सांस्कृतिक मंत्र्यांपर्यंत लोक नारायणगावात आली आणि मधल्या काळात एक जागेचा पण प्रस्ताव चालला होता का या ठिकाणी एक तमाशाचं विठाबाईंचं स्मारक म्हणजे आपल्या कुकडी कॉलनीची जी जागा आहे आजही ती ओस पडलेली, इथली कार्यालय दुसरीकडे गेलेली आणि तुम्ही आता ज्या जिल्ह्यात राहताय त्याच जिल्ह्याचे जे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्याकडेच पाटबंधारे खात आहे. तर मधल्या काळात जर तुम्ही आता मुख्यमंत्र्यांशी बोलणार तसं त्यांच्याशी पण बोलणार का? कारण जर नारायणगावमध्ये असं एक मोठं कला केंद्र उभं राहिलं तमाशाच्या रूपाने तर एक या कलेला सुद्धा पुढं घेऊन जाता येईल. नाही, नारायणगावात विठाबाईंचं स्मारक झालं पाहिजे हे आमचं आधीचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करणारच आहोत. आम्ही सरकारच्या मागे लागणारच आहोत की ती जी कुकडी प्रकल्पाची जी जागा आहे त्या वसाहतीची ती आम्हाला द्या आणि तिथं आम्हाला विठाबाईंचं स्मारक उभं करायचं आणि हे जेवढे नावाजलेले फड आहेत यांचे सर्वांचे स्वतंत्र अर्धपुतळे तिथं उभे करायचे. जसं ते व्हावं तसं दरवर्षी तमाशा पंढरी म्हणून जो 30-35 फड नारायणगाव असतात त्यांना सुद्धा दरवर्षी जागा चेंज करावी लागते. नाही, एकदा ते झालं ना की तिथं ऑफिस खोलायचेच ना सगळ्यांचे. विठाबाईचं स्मारक म्हणजे नुसतं विठाबाईचं स्मारक नाही, तिथं सर्व तमाशा कलावंतांचे ऑफिसेस लागतील आणि मग त्यांना 10 बाय 15च्या गाळा देण्यात येईल आणि त्या गाळ्यात त्यांनी वर्षभर हा मुद्दा तुम्ही पुण्यात मुख्यमंत्र्यांशी मांडणार. नक्कीच आपण निवांतपणे कधीतरी या विषयावर गप्पा मारूच, पण आज इथंच थांबूया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत पद्मश्री मिळाल्याबद्दल. आणि आता थेट पुण्यामध्ये विद्येच्या माहेरघरामध्ये तुम्ही या कार्यक्रमाचं मुख्य अध्यक्षस्थान स्वीकारणार आहात. खरं तर नारायणगावकर म्हणून किंवा एकूण पुणेकर म्हणून, तमाशा प्रेमी म्हणून मला या गोष्टीचा खूप गर्व आहे आणि अभिमान सुद्धा आहे. प्रेक्षक इथंच थांबणार आहोत, पण लवकरच आता शेवटच्या आठवड्यामध्ये 28 माझ्यामध्ये ना पुण्यामध्ये 28 तारखेला समरसता लोककला संमेलन पुण्यात भरते आणि रघुभाऊ त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. राज्यातलं अर्ध मंत्रिमंडळ जो त्या कार्यक्रमाला असणार आहे आणि पुणेकर दर्दी प्रेक्षक तिथे असणार आहे. त्यामुळे रघुभाऊंनी या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या सूचना मुख्यमंत्र्यांना किंवा विनंती करतील ती नक्की अपेक्षा पुढच्या काळात पूर्ण होईल असंच या निमित्ताने आपण मानायला हरकत नाही. आम्ही त्या भाषणाची वाट पाहण्यासाठी आतुर आहोत. रघुभाऊ पुण्यामध्ये काय बोलणार आहेत. धन्यवाद.